साधं बेसिन असेल त्याला 4 लिटर प्रति मिनिट याच्यापेक्षा जास्त फ्लो येता कामा नये. स्वयंपाकघरातला सिंक पाहिलं तर त्याला 6 पेक्षा जास्त येता कामा नये आणि शॉवर घेतला तर तो 7 लिटर प्रति मिनिटपेक्षा जास्त येता कामा नये. पुण्या एवढं पाण्याचं कन्झम्पशन हे देशामध्ये कुठेही नाही आहे. साधारण 135 लिटर पर कॅपिटा पर डे स्टँडर्ड मानलं जातं. तर पुण्याचा जर का आपण विचार केला तर त्याचं ॲव्हरेज हे 250 ते 250 लिटर पर कॅपिटा पर डे. कॉम्पिटेटिव्ह एक्स्ट्रॅक्शन म्हणतात त्याला, म्हणजे एकाने खणलं तर दुसरा खणणार आणि दुसरा खणणार तो अजून खोल खणणार, मग तिसरा खणणार तो त्याच्यापेक्षा खोल खणणार. कारण पाणी जेवढं जास्त लोक बोरवेल खणतात त्याच्यापेक्षा पाणी कमी कमी होत जाणार, सो जास्त डीप जायला लागतं. आपण वर्षभर पाण्याची किंमत मोजत नाही म्हणून उन्हाळ्यात त्याचं मूल्य जाणवतं. सिंगापूर अव्वल नंबरवरच आहे जगामध्ये म्हणता येईल की ॲक्च्युअल सुएज म्हणजे फ्लश आपण करतो तेच ते रिसायकल ट्रीट करून ते परत पिण्याच्या पाण्यासोबत करू शकतात. थिंक बँक आणि लोकनीती CSDS प्रस्तुत लोकसभा निवडणुकांच्या जनमताचा अंदाज घेणारा लोकनामा ओपिनियन पोल, सोबतच तज्ज्ञ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट यांचे विश्लेषण. दिनांक 13 ते 16 एप्रिल रात्री 9 वाजता फक्त थिंक बँकच्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजूबाजूला राजकारणाविषयी चर्चा आहे, निवडणुकांचे पडघम वाजतायत, पण हे चालू असतानाच वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा पाणी प्रश्न मात्र वेगानं वाढतोय. कदाचित या सगळ्या निवडणुकांच्या रणधुमाळीत आपल्याला लक्षात येत नाही, पण बेंगलोर सारख्या शहरात यावर्षी मार्चपासूनच पिण्याचं पाणी मिळत नाही, त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या आल्या. महाराष्ट्रात सुद्धा दुष्काळ पडल्यात जमा आहे असं म्हणतात, पाणी येऊ घातलेली आहे असंही म्हणतात. खरं तर हा प्रश्न फक्त ग्रामीण भागापुरता किंवा शेतीपुरता मर्यादित न राहता तो आपल्या रोजच्या शहरी जगण्याविषयी सुद्धा येऊ घातलाय. त्यामुळे नक्की पाण्याचं महत्त्व काय आहे, सध्या पाणी व्यवस्थापन कसं होतंय, कसं असायला हवं आणि कमी पाऊस पडणाऱ्या परिस्थितीमध्ये काय काय करावं लागतं, काय घडतं, या सगळ्याविषयी मला चर्चा करायची आहे. आणि यासाठी माझ्याबरोबर आहेत पाण्याविषयीचे अभ्यासक सिद्धार्थ देसाई. स्वागत आहे तुमचं सिद्धार्थ. नमामि गंगे मिशनचे ते ॲडवायझर आहेत, त्याच्याशिवाय किशोर पंप्स या कंपनीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि एकूणच विविध ठिकाणी पाणी व्यवस्थापन या सगळ्याविषयी लिहित असतात, बोलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून हे सगळं समजून घ्यायचं आहे. मूळ प्रश्न हाच आहे की जवळपास 1 महिन्याभरापूर्वी बातमी आली की बेंगलोरमध्ये प्यायचं पाणी मिळत नाहीये, रेशनिंग झालंय पाण्याचं. इतकं मोठं महानगर आहे. आपल्या डोक्यात शक्यतो दुष्काळ म्हणजे ग्रामीण भाग, शेतीला पुरेसं पाणी न मिळणं आणि स्थलांतर एवढंच असतं. पण आता हा महानगरांच्या बेंगलोर सारख्या मोठ्या IT सिटीमध्ये सुद्धा एक मोठा प्रश्न म्हणून समोर आलाय. पुण्यातही पाण्याची टंचाई निर्माण होईल असं म्हणतात. काय आकलन आहे तुमचं या सगळ्या प्रश्नाबद्दल? आता ह्याच्यामध्ये पाणी टंचाई हा वर्षानुवर्ष वाढत जाणारा विषय आहे. तर आणि तुम्ही म्हणलात तसं की ग्रामीण भागाच्या मर्यादित न राहता तो शहरी भागात पण आता जाणवायला लागले आपल्याला. याची 3 मूलभूत कारणं विचार केला तर डोळ्यासमोर येतात. पहिलं म्हणजे की शहरीकरण, पण ते सुद्धा अनियोजित शहरीकरण. दुसरा आहे की पाण्याचं गैरव्यवस्थापन, आणि ह्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे शासन आणि नागरिक दोघेही इन्वॉल्ड आहेत. आणि तिसरा म्हणजे हवामान बदल, म्हणजे क्लायमेट चेंज आपण म्हणतो, त्याच्याकरता जे होतं ते. शहरीकरण जे होतंय सगळ्या मोठ्या शहरांमध्ये भारतामध्ये हा एक मोठा चॅलेंज आहेच. आता ह्याच्यामध्ये Tier 1 सिटीज आपण जे म्हणतो, म्हणजे पुणे, मुंबई, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, ह्यांना सगळ्यात मोठी जी मोठं जे आव्हान आहे त्यांच्यासमोर ते मायग्रेशन रिलेटेड खूप आहे. म्हणजे स्थलांतरित पॉप्युलेशन आणि बाहेर न येणारी पॉप्युलेशन, याच्यामध्ये ह्या Tier 1 शहरांमध्ये खूप म्हणजे त्याचं क्वांटम ऑफ पीपल कमिंग इन हे खूप जास्त आहे. जे Tier 2, Tier 3 सिटीज, म्हणजे नेहमी इंदोर किंवा सुरतचं उदाहरण घेतलं जातं या पर्यावरण बाबतीत किंवा पाण्याच्या बाबत, तर तिकडे ते कमी आहे. पण तरीसुद्धा जरी मायग्रेशन असलं तरीसुद्धा हे जे प्रश्न आहेत हे सोडवता येतात का, तर सोडवता येतात. तर ह्याच्याकरता ज्या प्रकारचं नियोजन झालं पाहिजे, ज्या प्रकारचं शहरीकरण होत असताना जे काय कायद्या घेतल्या पाहिजेत ते क्लिअर दिसते की त्या झालेल्या नाही आहेत. प्रभात रोडसारख्या शहर, म्हणजे पुण्याचा विचार केला तर प्रभात रोडसारख्या जागेवर आपल्याला आता रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला 14, 15 मजले पण काही ठिकाणी दिसत आहेत. पण रस्ता तेवढाच आहे, रस्त्याची रुंदी तेवढीच आहे,
आणि हा फक्त प्रश्न पाण्याला मर्यादित न राहता ट्रॅफिक, सांडपाणी, वेस्ट, सॉलिड वेस्ट, कचरा या सगळ्याच भोवती आहे. तर नियोजन जे अर्बन प्लॅनिंग जे व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने, त्याच्यामध्ये त्या जागेची कॅरिंग कपॅसिटी, म्हणजे हा रस्ता तर काय 12 मीटर आहे, 18 मीटर आहे, त्याच्या खाली ड्रेनेज कपॅसिटी किती आहे, पाणी सप्लायची कपॅसिटी किती आहे, ह्याचा विचार करत तिकडे FSI किंवा जो काय तुमचा TDR असतो तो दिला पाहिजे. UDCPR आता जो आलेला आहे 2-3 वर्षांपासून, त्याच्या खाली जे काही रिडेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये हे सस्टेनेबल नाही आहे. दुसरा विषय म्हणजे की पाण्याचं साठा म्हणजे पुरवठ्याचं नियोजन करताना त्याच्यामध्ये आत्ता पण आपण 2011चं सेन्सेस आपण वापरतोय. 2021चं सेन्सेस होऊ शकलं नाही, काही कारण नाही, पुढचं पण अजून झालं नाही आहे. पण आत्ता आपण 2011च्या सेन्सेसवरती ते पुढे एक्स्ट्रापोलेट करून आपण एस्टिमेट करतो की किती लोकसंख्या झाली असेल त्याप्रमाणे आपण पाण्याचं नियोजन करतोय. तो हा विषय लवकर घेण्याची गरज आहे की ॲक्च्युअल पॉप्युलेशन किती आहे त्यानुसार त्या पॉप्युलेशनच्या कॉन्सिक्वेन्शियली की त्याचा किती पाणीसाठा किंवा पाणी पुरवठा केला पाहिजे. दुसरा जो विषय व्यवस्थापनाचा आहे की जो शासन पण तेवढा जबाबदार आहे जेवढे नागरिक जबाबदार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे शहरांमध्ये आपल्याला नेहमी ऐकण्यात येतं की लिकेजेस आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये. पुणे महानगरपालिकाच मान्य करते की जवळजवळ 30 ते 35% जो काय त्यांना ते उपसा करतात धरणातनं, त्याच्यापैकी 30 ते 35% हे नॉन रेव्हेन्यू वॉटर म्हणून आहे, म्हणजे ती गळती आहे किंवा इलिगल कनेक्शन्स आहेत. तर हे कसं कमी करता येईल, ह्याच्यामध्ये शासनाचा आणि कॉर्पोरेशनचा खरं सिंहाचा वाटा पाहिजे आणि तो त्यांनी केला पाहिजे, ज्याच्याने ते लिकेजेस किती कमीत कमी करता येतील. दुसऱ्या बाजूला नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर हा किती एफिशियंटली करता येईल, त्याची वेस्टेज हा कसं कमी करता येईल, पुनर्वापर पाण्याचा घरांमध्येच कसा करता येईल वेगवेगळ्या पर्पजसाठी, ह्याचा विचार केला पाहिजे. सो ह्याच्याकरता जे मॅनेजमेंट घरोघरी व्हायला पाहिजे किंवा आस्थापनांमध्ये व्हायला पाहिजे ते आत्ता होत नाही तेवढं. आणि तिसरा चॅलेंज आहे म्हणजे क्लायमेट चेंज, की ज्याच्यामध्ये जरी सगळ्यात टोटल पाऊस जरी बदलला नाही तरी तो थोड्या काळात मुर्दा पडतो आणि त्याच्यामुळे फ्लडिंग आणि सगळे विषय येतात. अजून एक अनियोजित शहरीकरणमध्ये आपण जे बोललो त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे म्हणजे की कॉन्क्रिटायझेशन. तर कॉन्क्रीट केल्यामुळे पाणी जिरत नाही, टारमधनं जेवढं जिरतं तेवढं, त्याच्यामुळे रन ऑफ वाढतो आणि फ्लडिंग वाढतं. सो पाणी जेवढा पाऊस पडतो जेवढा तो जमिनीत मुरायला पाहिजे तेवढा न मुरतं तो फ्लडिंगचं होतं. सो क्लायमेट चेंजमध्ये इव्हॅपोरेशन वाढतं, पाणी जेवढं 4 महिन्यात पाऊस पडायला पाहिजे तेवढं तो 1-1.5 महिन्यातच पडतो. ही जी सगळी आव्हानं आहेत त्याच्यासमोर आपल्याला क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर हे बनवलं पाहिजे. आणि हा तसा डेकेडल प्रश्न आहे, म्हणजे हा 1 वर्षात किंवा 2 वर्षात सुटण्यासारखं नाही आहे, हे 5, 10, 15 वर्षाला लागू शकतात. पण हे तिन्ही मूलभूत प्रश्न जर का आपण नीट एका सिंगल इंटिग्रेटेड वॉटर पॉलिसीनी विचार केला तर हे सोडण्यासारखे आहेत. आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे सिंगापूर. म्हणजे मी दरवेळेला कुठल्याही प्रोग्राम्समध्ये किंवा सेमिनार्समध्ये जेव्हा हा विषय येतो तेव्हा सिंगापूर हे उदाहरण म्हणून सांगितलं जातं की ज्या पद्धतीने सिंगापूरनी त्यांचं वॉटर मॅनेजमेंट केलेलं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे खूप शिकण्यासारखं पण आहे. तर तशा लेवलचं अर्बन मॅनेजमेंट, अर्बन प्लॅनिंग, वॉटर प्लॅनिंग हे केलं तर पुण्यासारखे आणि इतर शहरांमध्ये भारतामध्ये हे प्रश्न सोडण्याचं नक्कीच शक्य आहे. सिंगापूरनं नक्की काय केलंय? आता सिंगापूरचं कसं आहे की एकतर ते बेट आहे, त्यांना मलेशियाकडनं त्यांना 1947 किंवा त्याच सुमारास तेव्हा ज्यांना ते पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मलेशियामध्ये मर्ज झाले, परत त्यांना बाहेर पडले. त्या मलेशियाबरोबर त्यांची ट्रीटी आहे फॉर वॉटर सप्लाय, ती 2047पर्यंत चालणार आहे. पण त्याच्यावर अवलंबून न राहता की 2027पर्यंत नंतर जर का काही जिओपॉलिटिक्समध्ये प्रॉब्लेम झाला तर मलेशियावर अवलंबून न राहण्यासाठी त्यांनी स्वतःवर बरंच काय एक्सपेरिमेंट करून आता त्यांच्या पॉलिसी सगळ्या नीट बसल्यात. सो ते इसेन्शियली त्याला दे कॉल इट 4 टॅप्स. म्हणजे पहिलं म्हणजे जे पाणी पावसाने पडते, जवळजवळ सिंगापूरमध्ये मुंबई एवढा पाऊस होतो 2500 मिलीमीटर वर्षाला. तर ते जो काय पाऊस पडतो तो पहिलं म्हणजे कुठे कुठे रिझर्वॉयर्स, छोटे छोटे रिझर्वॉयर्स बनवून त्याचा साठा करता येईल. दुसरं म्हणजे की डिसॅलिनेशन, की
तर बेट असल्यामुळे चारी बाजूला समुद्र किनारा आहे. तर समुद्रामधलं पाणी त्याच्यातलं जे काय सॅलिनिटी मीठ आहे ते काढून ते पोर्टेबल किंवा पिण्याजोगत कसं करता येईल याच्यावरती त्यांचा दुसरा फोकस आहे. तिसरा फोकस आहे म्हणजे सांडपाणी पुनर्वापर, म्हणजे वेस्ट वॉटर रिसायकल अँड रियूज. याच्यामध्ये म्हणजे सिंगापूर एक अव्वल नंबरवरच आहे जगामध्ये म्हणता येईल, की त्याच्यामध्ये ॲक्च्युअल सुवेज जे फ्लश आपण करतो तेच ते रिसायकल ट्रीट करून ते परत पिण्याच्या पाण्यासोबत करू शकतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ते डायरेक्टली पाईपलाईनमध्ये टाकत नाही, ते पहिल्यांदा त्या रिझर्वॉयरमध्ये टाकतात की ज्याच्यानी परत भूजल पण रिचार्ज होतं आणि मग त्याच्यातनं तो त्याचा तसा वापर होतो. पण तरीसुद्धा त्यांनी एक जसं आपलं बिस्लरी किंवा अजून किनले वगैरे असतं तसं त्यांनी न्यू वॉटर म्हणून एक ब्रँड केला आहे की जे मिनरल वॉटर म्हणून आहे पण ते ट्रीटेड वेस्ट वॉटर म्हणून विकलं जातं आणि लोक विकत घेतात ते. सो ह्याच्यामध्ये तुम्ही जे पाणी तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सप्लाय करता जवळजवळ 80% पाणी हे वेस्ट वॉटर म्हणून परत येतं. साधारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सगळीकडेच अभ्यास केला तर जवळजवळ 80% त्यांचा पुनर्वापर हा ह्या पद्धतीने होऊ शकतो. आणि चौथा टॅप जे म्हणतात जे सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यांचा तो म्हणजे की डिमांड मॅनेजमेंट, जो भारतात आपण फार विचार करत नाही त्याचा. डिमांड मॅनेजमेंट म्हणजे काय की सिंगापूरमध्ये वॉटर एफिशियन्सी लेबलिंग स्टँडर्ड्स असा एक नॅशनल प्रोग्राम आहे त्यांचा, पब्लिक युटिलिटी बोर्डचा PUB त्यांचा प्रोग्राम आहे की ज्याच्या अंतर्गत जसे आपल्याकडे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी आहे की तुमचं TV किंवा AC किंवा फ्रीज हा 2 स्टार आहे, 3 स्टार आहे, 4 स्टार रेटेड आहे, तसं त्यांनी स्टार रेटिंग ह्या जिकडे तुम्ही पाणी वापरता म्हणजे नळ, शॉवर ह्याच्याकरता त्यांनी ते केलेलं आहे आणि ते मॅन्डेटरी आहे. आणि त्याला तिकडे ते टिपिकली 4-6-7 रूल असं म्हणतात. म्हणजे तुमचं साधं बेसिन असेल तर त्याला 4 लिटर प्रति मिनिट याच्यापेक्षा जास्त फ्लो येता कामा नये. तुम्ही स्वयंपाकघरातला सिंक पाहिलं तर त्याला 6 पेक्षा जास्त येता कामा नये आणि शॉवर घेतला तर तो 7 लिटर प्रति मिनिटपेक्षा जास्त येता कामा नये. आणि मग त्याच्यामध्ये सगळे मॅन्युफॅक्चरर्स ह्यांना ह्याच्यातच बसवायला लागतं त्या स्टार रेटिंगमध्ये. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही जगाशी तुलना केली किंवा इव्हन भारताशी तुलना केली तर जे वॉटर फॉसेट्स किंवा शॉवर्स अवेलेबल आहेत ते म्हणजे 6 लिटर प्रति मिनिटपासून 56 लिटर प्रति मिनिटमध्ये काही फ्लो असतो, त्याला काही स्टँडर्ड नाही आहे आपल्याकडे. सो ह्या डिमांड मॅनेजमेंटमुळे सिंगापूरनी जवळजवळ जे पाण्याचं त्यांचं कन्झम्पशन आहे हे खूप कमी ठेवलं आहे, वेस्टेज खूप कमी आहे. आणि त्यात वेस्टेज कमी झालं म्हणजे जे सेव्हिंग झालं दॅट इट सेल्फ बिकम्स अ सोर्स. सो हे 4 टॅप्स म्हणून त्यांची वॉटर पॉलिसी सगळी उभारली आहे त्यांनी आणि ती व्यवस्थित आता चाललेली आहे. जरी त्यांचं शहरीकरण झालेलं असलं तरीसुद्धा पॉप्युलेशन मायग्रेशनमुळे वाढतंय पण तरीसुद्धा पाण्याची कमतरता त्यांना जाणवत नाही कधी. हे फार इंटरेस्टिंग आहे की आपल्याकडं शॉवर घेताना किती पाणी दर मिनिटाला यावं. विशेषतः महानगरांमध्ये आपण पाण्याची अवेलेबिलिटी गृहीत धरतो का? म्हणजे फार फार तर मुंबईत एखाद दिवस पाणी जातं, पुण्यात दर आठवड्याला 1 दिवस प्यायचं पाणी नसतं, पण महाराष्ट्रातच मराठवाड्यात कधीतरी महिन्यातनं 3 आठवड्यातनं पाणी येतं आणि तेही त्यांना असं वाटतं की अरे आपल्याकडे सुधारलं, महिन्याच्या ऐवजी 3 आठवड्यात आलं. तर आपण आपल्याला मिळणारं पाणी विशेषतः शहरी वर्ग गृहीत धरतो का? नक्कीच. सो आणि स्पेशली पुण्यामध्ये याच्यामध्ये कारण माधव चितळे सरांचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये त्यांनी एस्टॅब्लिश पण केलं आहे की पुण्या एवढं पाण्याचं कन्झम्पशन हे देशामध्ये कुठेही नाही आहे प्रतिडोई. म्हणजे की साधारण मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांचं एक मेट्रिक आहे की 135 लिटर पर कॅपिटा पर डे ह्याचं कन्झम्पशन हे स्टँडर्ड मानलं जातं. अर्बन म्हणजे शहरी जागांसाठी, रुरलसाठी थोडं कमी येते. तर पुण्याचा जर का आपण विचार केला तर त्याचं ॲव्हरेज हे 250 ते 250 लिटर प्रति डोई म्हणजे पर कॅपिटा पर डे ॲज अगेन्स्ट 135. सो हा जो फरक आहे पुण्यामध्ये हा एक म्हणजे की पुण्याची म्हणजे पाण्याची किंमत पुण्यात तेवढी नाही आहे लोकांना. दुसरं म्हणजे ग्रॅव्हिटी फेड पाणी आहे सगळं आपल्याकडे. म्हणजे एकदा जो पाणी साठा जिकडे म्हणजे मुळशी असेल, मुळशी पण आपल्याला नाही पण वरसगाव, पानशेत, टेमघर आणि त्यांचं खडक वाचलं तिकडनं जे येतं ते सगळं ग्रॅव्हिटीनी मोस्टली येतं आपल्याकडे. तिकडे पंपिंग कॉस्ट काय लागत नाही. व्हेरॅज मुंबईमध्ये वैतरणा वगैरे तिकडनं पाणी हे पंप करायला लागतं. बँगलोरमध्ये उदाहरणतः आता जे तिकडे प्रश्न चालू आहे तिकडे त्यांना कावेरी खोऱ्यातनं जवळजवळ 300-350 मीटर पाणी उचलायला लागतं टू पुट इन टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टम. तर हा खर्च खूप, पंपिंगचा खर्च खूप असतो त्यांना. त्याच्यामुळे
तिकडचं लोकल गव्हर्नमेंटसुद्धा थोडंसं जास्त सेन्सिटिव्ह असतं ह्या बाबतीत. सो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली थोडं त्याच्यावर नियंत्रण येतं. पण पुण्यामध्ये तसं होत नाही बऱ्याच ठिकाणी. आणि नुसतं पुण्याचं नाही, पुण्याचं मी नाव घेतोय, पण असं बऱ्याच ठिकाणी होतं की जिकडे ग्रॅव्हिटी फेड पाणी आहे, तिकडे जिकडे कॉस्ट कमी आहे पाण्याची फॉर द कॉर्पोरेशन, तिकडे तेवढं नियंत्रण राहत नाही कॉर्पोरेशनचं. पण सगळं ओव्हरऑल पाहिलं तर शहरांमध्ये म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड जे आपण म्हणतो ते पाण्याच्या बाबतीत आहेच. म्हणजे त्याबाबत लोकांना जोपर्यंत टंचाई जाणवत नाही तोपर्यंत त्याचं मूल्य कळत नाही. दुसरा एक मुद्दा बोरचा असतो का, की आपल्याला माहीतच नाही पाणी येते का नाही, कारण आपल्याकडे बोरचा पण एक टॅप असतो आणि जे म्हणजे नॅचरल पाणी महापालिका किंवा तत्सम संस्था देतात तसा एक असतो, आणि मग पाणी उपलब्ध आहे तर वापरत राहायचं. आणि मग आता पाणी टंचाई निर्माण होते किंवा पाणी आता येणार नाही आहे समजा मे जूनमध्ये, तर अधिकाधिक बोर खणणं आणि अधिकाधिक पाणी मिळवणं वेगवेगळ्या प्रकारे, तर ह्याचे काय परिणाम होतात, हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे? आता ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल हा एक मोठा सोर्स पाण्यासाठी आहे भारतभर आणि जगभर सुद्धा. ग्रामीण भागामध्ये स्पेशली भूजलावर खूप पुरवठा हा अवलंबून आहे. केंद्र सरकारचे जल जीवन मिशन आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ सगळा हा पुरवठा हा भूजलावर अवलंबून आहे. आता जसं जसं शहरांमध्ये आपण बघतोय की आता हे बाहेरची 11 गावं जशी जशी मर्ज होत आहेत पुण्यामध्ये किंवा अशा ठिकाणी, तिकडे पाईपलाईन पोचली नसते, मग त्यांना टँकरवर अवलंबून राहायला लागतं, नाही तर मग बोरवेल खणायला लागतात. आणि ते मग कॉम्पिटिटिव्ह एक्स्ट्रॅक्शन म्हणतात त्याला. म्हणजे एकाने खणलं तर दुसरा खणणार, आणि दुसरा खणणार तो अजून खोल खणणार, मग तिसरा खणणार तो त्याच्यापेक्षा खोल खणणार. कारण पाणी जेवढं जास्त लोक बोरवेल खणतात त्याच्यापेक्षा पाणी कमी कमी होत जाणार, सो जास्त डीप जायला लागतं त्याच्यामध्ये. सो हे कॉम्पिटिटिव्ह एक्स्ट्रॅक्शन जे होतं त्याच्यामुळे इट इज अ रेस टू झिरो. म्हणजे त्याच्यामुळे आत्ता जे होते, म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आपण बघतो की वाघोली आणि तिकडे आता पाणी साधारण 450 फुटावर लागायला लागले, जे पूर्वी 30, 40, 50 फुटावर लागायचं तिकडे. तर हा विषय खूप सिरियस होत चालला आहे. आणि इनफॅक्ट बँगलोरमधले एक पाणी तज्ज्ञ आहेत, त्यांचं आता सध्या त्या तिकडच्या समस्येमुळे मुलाखती खूप येत असतात. त्यांचा एक अतिशय छान शब्द आहे की हा जो कॉम्पिटिटिव्ह एक्स्ट्रॅक्शन आपण करतोय भूजलाचा, तिकडनं हाऊ कॅन वी ट्रान्झिशन टुवर्ड्स कोऑपरेटिव्ह रिचार्ज. की अशा काही योजना किंवा असे काही पॉलिसीज गव्हर्नमेंट आणू शकतं का की ज्याच्यानी काढण्यापेक्षा ती जिरवायची एक कॉम्पिटिशन लागेल, असं काय करू शकतो का आपण? तर याच्याकरता रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे आपण बोलतो, म्हणजे हा भूजलाशी अतिशय निगडीत संबंध आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. दुर्दैवाने काय होतं, बऱ्याच ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे लावतात पण चालत नाही नीट किंवा चालवत नाहीत नीट. तर ते चालवण्याची गरज आहे, कारण त्याला बरंच असं असतं की आत्ता मी पाणी जिरवतोय पण ते मला कधी मिळणार पाणी, हा त्याच्यातला मेन मुद्दा असतो की मी जिरवतोय पण हे मला मिळणार की नाही पाणी मला माहितीच नाही आहे. सो मॅनेज्ड ॲक्विफर रिचार्ज ही जी कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टनी जर का अख्ख्या शहरांनी किंवा सगळ्या मेजर बिल्डिंग्सनी, सोसायटीजनी जर का ग्राउंड वॉटर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर बऱ्यापैकी फरक पडू शकतो भूजलामध्ये. आणि आत्ता बँगलोरची जी परिस्थिती आलेली आहे ती सुद्धा पूर्व भागेत बँगलोरच्या की जिकडे कावेरीचं पाणी पोचलं नाही आहे तिकडे भूजलाचाच प्रश्न आहे. म्हणजे खरं तर आत्ता बँगलोरचा प्रश्न हा भूजलाचा प्रश्न आहे. तिकडे कावेरीचं पाणी अजूनही तेवढ्याच मात्रेमध्ये तेवढ्याच प्रमाणात सप्लाय होते, 1400 कि 1500 मिलियन लिटरसाठी तेवढं सप्लाय होते ते. पण जिकडे कावेरीचं पाणी पोचलं नाही आहे, जिकडे पाईपलाईन नाही आहे, तिकडे आपण जे वाचतो ती सगळी टंचाई आहे मुख्यतः, आणि ती टंचाई ही भूजल टंचाई आहे मुख्यतः. तर जेवढं तुम्ही पावसाळ्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जेवढं ते ॲक्विफर रिचार्ज कराल तेवढं तुम्हाला पण आणि बाकी शहराला पण त्यांचा ही जे पीक समर मंथ्स आहेत एप्रिल मे जून, तेव्हा त्याचा फायदा मिळणारच आहे नक्की. सो त्या पद्धतीने लोकांनी पण विचार केला पाहिजे आणि शासनाने पण त्या दृष्टीने काय पॉलिसीज वगैरे आणल्या पाहिजेत. अजून एक असं झालंय का की शहरी भागात विशेषतः आधी सोसायटी होती, म्हणजे मी मध्यमवर्गीय आणि अबोव म्हणतोय, आणि मग असं म्हणलं जातं की आधी सोसायटी येईल, मग रस्ता येईल, मग पाणी येईल. म्हणजे तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा करणे हा नॉर्म झालाय का सर्वच महानगरात, फक्त पुण्यातच असं नव्हे. आणि मग असं झाल्यामुळं पाण्याचं रचना, पाण्याचं नियोजन, संयोजन, आणि मग त्यानुसार इथं काय कशा प्रकारची हॅबिटॅबिलिटी असू शकते याचा विचारच होत नाही का? बरोबर. आता मगाशी मी म्हटलं तसं तुम्हाला की हा जो कॅरिंग कपॅसिटीचा विषय आहे की पहिलं
हे तुम्ही म्हणतात तसं उलटं व्हायला पाहिजे ते, की पहिला रस्ता आहे की नाही, मग रस्ता असला तर तिकडे खाली ड्रेनेज सिस्टम आहे की नाही, पाणी आहे की नाही, पाणी पुरवठ्याची तेवढी प्रोव्हिजन आहे की नाही, आणि मग सोसायटी यायला पाहिजे. आपल्याकडे ते उलटं होतं आहे आत्ता. मग ह्याच्याकरता मग टँकरवरती अवलंबून राहायला लागतं, किंवा मग ग्राउंड वॉटरला तुम्हाला बोरवेल खणायला लागते वगैरे, सगळं होतंच. पण हे सगळं जरी म्हणलं तरीसुद्धा मी सिंगापूरचं जर तुम्हाला उदाहरण दिलं, त्यांच्यामध्ये सुद्धा कसं आहे की तशी जागा सिंगापूरची छोटी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं असं की रस्ते जे तुम्ही बघाल आता सिंगापूरमध्ये, हे कुठलेही कॉन्क्रिटाईज नाही, हे सगळे टार रोड्स आहेत तिकडे. तर जरी तुम्हाला जागा कमी असेल आणि रस्ता वाढू शकत नसाल तरीसुद्धा ह्या बाकीच्या प्लॅनिंगमुळे तुम्ही भूजल रिचार्ज म्हणजे ग्राउंड वॉटर रिचार्ज वगैरे सगळं करू शकता. जरीसुद्धा नंतर तुम्हाला पाण्याची टंचाई वाटायला लागली तरीसुद्धा याचा वापर म्हणजे त्याच्याने पूर्णपैकी प्रश्न काय सुटणार नाही, पण मदत नक्कीच होईल त्याच्याने. तर शहरीकरण होताना कॅरिंग कपॅसिटीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे, आणि कॅरिंग कपॅसिटीमध्ये बसत नसेल तर दुसऱ्या कुठल्या मार्गाने तुम्ही ते त्या सर्व्हिसेस असतील तिकडे ते पोचू शकता. पाण्याचं उदाहरण घेतलं तर हे विचार केलाच पाहिजे. मोठ्या सोसायटीजमध्ये आता त्यांनी स्वतःचे सांडपाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प म्हणजे छोटे प्लांट्स टाकायला कंपल्सरी केलेलं आहे. बँगलोरमध्ये पण आपण वाचतो ते केलेलं आहे. पण त्याचा परत वापर व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्याकरता तुमचं गार्डनिंग असेल, लँडस्केपिंग किंवा गाडी धुवायची, तर पुण्यामध्ये गाडी बऱ्याच ठिकाणी पाईपानी धुतात. तर त्याचा हा जो सांडपाणी शुद्धीकरण केल्यावर जो पाण्याचा वापर आहे तो ह्याच्याकरता करू शकतो. किंवा काही ठिकाणी आता त्यांनी ड्युअल पाईपलाईन सांगितलं आहेत की तुमच्या फ्लशिंगसाठी वेगळी पाईपलाईन आणि पाणी सप्लायसाठी वेगळी पाईपलाईन. त्याच्या फ्लशिंग पाईपलाईन आहे ती ट्रीटेड वेस्ट वॉटर म्हणून जाणार आणि त्याच्यातनंच फ्लश होणार. सो ह्याच्याने तुम्ही तुमची डिमांड खूप कमी करू शकता. आणि जरी हे प्रॉब्लेम झाले असले आत्ता की पहिला सोसायटीचा विचार केला आणि मग नंतर रस्ते पाणी याचा विचार केला, तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला रस्ते तर काय फार वाढवता येणार नाहीत. थोडंफार पाणी पाईपलाईन वगैरे वाढवता येईल, पण ह्या दुसऱ्या मार्गाने की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग जो रस्ता आहे तो पाणी कसं जिरवेल याचा विचार करून आणि सांडपाणी शुद्धी करून ह्याचा करून तुम्ही ओव्हरऑल डिमांड कमी करू शकाल, की ज्याच्यानी जे आत्ता सपोज तुम्हाला 4 तास पाणी जे कुठल्या सोसायटीमध्ये पुरत नाही दिवसभर, ते पुरायला लागेल, असं होऊ शकेल. यातला जो सांडपाणी शुद्धीकरणाचा विषय आहे हा ऐकायला खूप भारी वाटतो की 80% 90% पाणी रियूज झालं पाहिजे, पण प्रत्यक्षात त्याच्याबद्दल आपली मेंटॅलिटी तयार नसते की ते होऊ दे सांडपाणी शुद्ध, पण ते माझ्याकडे नको दे, दुसऱ्याकडे जाऊ दे. कारण त्याच्याबद्दल आपल्या मनात एक प्रकारचा नॉशा आहे किंवा ते कशाला. तर ही मेंटॅलिटी बदलते का, बदलणार का? आणि तुम्ही या क्षेत्रात काम करता, प्रॅक्टिकली कितपत शक्य आहे की सांडपाणी पुनर्वापर, आणि ते बिल गेट्सचा व्हिडिओ होता की तो ते पाणी वगैरे पितो, पण हे प्रॅक्टिकली होतं का खरंच? टेक्निकली शक्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अशा लेवलला पोचली की तुम्ही फ्लश केलेलं सुवेज जे प्लांटमध्ये जातं ते प्लांटमधून बाहेर आलेलं पिऊ शकता. टेक्नॉलॉजी नक्कीच पोचली तिथपर्यंत. पण ह्याच्याबाबत तुम्ही जो पॉईंट म्हणाला तो अतिशय महत्त्वाचा आहे की सायकोलॉजी, लोकांची सायकोलॉजी ती त्या लेवलला जायला वेळ लागेल. पण ह्याच्यामध्ये असं आहे की त्या लेवलला जायची गरज नाही आपल्याला. म्हणजे आत्तासुद्धा बँगलोरमध्ये जर का तुम्ही पाहिलं काय होतं आहे, ते सुद्धा सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रचार करतातच आहेत तिकडे वापरा म्हणून, पण ते पिण्यासाठी नाही आहे. ते बँगलोरचं उदाहरण घेतलं तर बँगलोरमध्ये लेक रिचार्जसाठी आहे की तिकडनं त्या STPsमधनं ते पाणी तुम्ही लेक्सला द्या, जे तलाव आहेत सगळे बँगलोरमध्ये, आणि तिकडनं ते ग्राउंड वॉटर रिचार्ज करा त्याच्याने. कारण मी परत म्हटलं असं की ईस्ट बँगलोरमध्ये जो प्रश्न आहे आत्ता पाण्याचा, तो ग्राउंड वॉटरचा मेन प्रश्न आहे, कावेरीचा प्रश्न नाही आत्ता तिकडे. सो जरी आपण 1 मिनटं गृहीत धरलं की लोकांनी ॲक्सेप्ट केलं की मी ट्रीटेड वेस्ट वॉटर पिन घरी दिलं, तरीसुद्धा दुसऱ्या मार्गाने तीच डिमांड सॅटिस्फाय करायला मार्ग आहेत त्याच्यामध्ये. सो त्या लेवलला अगदी जाणं आपल्याला गरज नाही आहे आत्ता, कारण हा एक खूप मोठा विषय आहे. आणि सिंगापूर मी तुम्हाला मागाशी म्हटलं असं की न्यू वॉटर या ब्रँडखाली ते सांडपाणी शुद्ध केलेलं सांडपाणीच विकतात आणि ते लोक पितात, पण ते बरेच वर्षांपासून चालू आहे त्यांच्याकडे. सो एका हे शॉर्ट टर्ममध्ये होण्यासारखा विषय नाही आहे, आणि गरज पण नाही माझ्या दृष्टीने ती, की त्याला बाकी खूप त्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत टू यूज दॅट ट्रीटेड वेस्ट वॉटर. सो पण टेक्नॉलॉजी वाईज पाहिलं तर ते नक्कीच पॉसिबल आहे. आणि इनफॅक्ट डिसॅलिनेशन जे मी तुम्हाला मागाशी म्हटलं त्याच्यापेक्षा स्वस्त पण आहे ते. म्हणजे डिसॅलिनेशन जर का आपण आत्ता करायचं ठरवलं तर अरेबियन सी किंवा तिकडे बे ऑफ बेंगॉल दोन्ही साईडला पाहिलं तर साधारण
40 ते 60 रुपये प्रति किलो लिटर ह्या कॉस्टनी ते डिसॅलिनेट करायला लागतं. वेरॅज तुमचं जे सांडपाणी शुद्धीकरण आहे ते साधारण 20 ते 25 रुपये किलो लिटरनी होऊ शकतं इकडे. सो टेक्नॉलॉजी सगळ्या अवेलेबल आहेत. सायकोलॉजी लोकांची वेळ लागेल त्या लेवलला जायला. अगदीच म्हणजे आता इथपर्यंत आलं की तर पाणीच नाही आहे तर मग लोक करतील ते, पण तिथपर्यंत पोचू नये ह्याच्याकरता आपण आता काळजी घेतली तर तिथपर्यंत जायची पण गरज पडणार नाही तिकडे. पण खरंच आता पाण्याचा प्रश्न काय लेवलला आहे? आता ते बेंगलोरमध्ये काहीतरी घडलं म्हणून आपण सगळे म्हणजे परत चर्चा करायला लागलो. यावेळी पुण्यात पाणी म्हणजे महाराष्ट्रात पाणी नाही, दुष्काळ आहे म्हणून चर्चा करायला लागलो. आता परत जून जुलैमध्ये भरपूर पाऊस पडला की ही चर्चा विरून जाईल आणि परत कधीतरी पुढच्या मे मध्ये येईल. आता पण वातावरण तापतंय, ऊन खूप आहे, मग दिसतंय की पाण्याच्या अडचण म्हणून ही चर्चा होते. इन अ ब्रॉडर टर्म नक्की काय परिस्थिती आहे पाण्याबद्दल? आपण देश म्हणून, राज्य म्हणून कुठल्या दिशेला जातोय, काय सस्टेनेबिलिटी आणि काय घडतंय? पाण्याचा टोटल आपण जर का विचार केला की आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 47 साली त्यावेळेला भारताची लोकसंख्या साधारण 30 कोटीच्या आसपास होती. आता आपण 140 कोटीच्या आसपास आहोत. तर पाण्याची उपलब्धता किंवा पाऊस फरक पडला आहे तर फार पावसाचा फरक पडला नाही आहे या गेल्या 70-75 वर्षांमध्ये. पण पॉप्युलेशन ग्रोथ, डिमांड इन्क्रीज बिकॉज ऑफ अदर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामुळे जे काय झालं त्यामुळे पर कॅपिटा अवेलेबिलिटी कमी झाली एवढं नक्कीच आहे पाण्याची. पण ते सुद्धा मी म्हणेन की आत्ता जो सगळ्या सरकारचा, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांचा जो फोकस आहे हा सप्लाय या पुरवठा कसा वाढवता येईल ह्याच्यावरच फक्त अवलंबून आहे. म्हणजे सप्लाय ऑगमेंटेशन ह्याच्यावरच फक्त ते आत्ता विचार करतात. तो फोकस हा सप्लाय ऑगमेंटेशनच्या व्यतिरिक्त हा डिमांड मॅनेजमेंट पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि डिमांड मॅनेजमेंटमध्ये नागरिकांची जबाबदारी जास्त आहे प्रशासनापेक्षा. तर आपल्याला पाण्याची किंमत, म्हणजे मध्ये मी एक छान वाक्य ऐकलं की आपण वर्षभर पाण्याची किंमत मोजत नाही म्हणून उन्हाळ्यात त्याचं मूल्य जाणवतं आपल्याला. कारण पाऊस, तुम्ही म्हटलं तसं की जून जुलैमध्ये पाऊस पडला, धरणं भरली की परत लोकांच्या सवयी जुन्याप्रमाणे चालू होतात, वापर कसाही आहे तसा होतो. पण त्यावेळेला आपल्याला बरेच वेळा आपण किंमत त्याची जी असते पाण्याची ती बरेच लोकांना जाणवत नाही किंवा देत नाहीत, किंवा वॉटर मीटर्स असे काय तेवढे म्हणजे जरी असले तरी सुद्धा चार्जिंग नाही होत त्याच्याप्रमाणे. सो पाणी आहे, वापरा, मग टंचाई जाणवली की काहीतरी तेवढ्यापुरतं करा, थोडं ॲडजस्ट करा आणि मग पाऊस पडला की परत चालू. हे सायकल चालू आहे. आता हे जर का सायकल ब्रेक करायचं असेल तर ह्याच्याकरता एक म्हणजे जसं आपण रामबाण म्हणतो की तो आहे की तुम्ही वॉटर टॅरिफ्स आणि सस्टेनेबल वॉटर प्राइसिंग पॉलिसी, आणि हे जे कोड आहे हे म्हणजे विकसित देशांमध्ये सुद्धा पूर्णपैकी सुटलेलं असं मी म्हणेन, सुटलं नाही असं मी म्हणेन. म्हणजे आत्ता डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये तर आहेच विषय, पण इव्हन डेव्हलप कंट्रीजमध्ये सुद्धा वॉटर प्राइसिंग हे ज्या लेवलचं पाहिजे त्या लेवलचं होत नाही. तर जर का आपण पुढच्या काही वर्षांमध्ये इफ यू कॅन ट्रान्झिशन टू अ सस्टेनेबल इम्प्लिमेंटेबल, कारण याच्यामध्ये पॉलिटिक्स खूप इन्व्हॉल्ड आहेत परत, सस्टेनेबल अँड इम्प्लिमेंटेबल वॉटर टेरिफ आणि प्राइसिंग पॉलिसी, तर हा जो विशस सायकल आहे की जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर आपण विसरतो, परत त्याची फेब्रुवारी मार्चमध्ये टंचाई जाणवल्यावर मग आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं, परत जून जुलैमध्ये. तर हे तोडण्यासाठी लोकांच्या मनात ते यायला पाहिजे की अरे मी ह्याच्याकरता मला महिन्याला 1000 रुपये द्यायला लागतात, ते मला एकदम 3000 रुपये द्यायला लागले, ते नको. सो जोपर्यंत ते खिशाला जाणवत नाही तोपर्यंत किती तुम्ही मेंदूर आणि हृदयाला जाणून दिलं तरी सुद्धा तो फरक पडणार नाही. सो खिशाला जाणवणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही बाकीचे काय इमोशनल अपील्स करा, फाईन्स करा, काय करा, ते गरजेचं आहे. अजून एक मुद्दा म्हणजे माझ्या क्युरिओसिटीचा की दरवेळेला ते धरण साखळ्यांची वेगवेगळ्या नावं येतात की तुम्ही गेल्या पावसात टाकायचा की हे धरण एवढं भरलं की मग हे असं, आणि जसा उन्हाळा चालू होतो तसं रोजच्या पेपरमध्ये आज किती टक्के साठा आहे, गेल्या वर्षी किती होता आणि काय होणार. सेम मुंबईत म्हणजे सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी धरणं, आता मराठवाड्यासाठी जायकवाडी असेल तर ही जी धरण साखळी आहे आणि हा जो पाटबंधारे ज्याला म्हणतो आपण किंवा जो काही हे आहे हे नक्की कसं काम करतं? कारण माझ्यासारख्याला फक्त येणारं पाणी माहिती आहे, हे पाठीमागचं काय माहीत नाही. आता कसं असतं की धरण जिकडे बांधतात तिकडे पाऊस किती पडतोय ह्याचा सगळा स्टडी करून ते त्याचं जागा वगैरे ठरवतात. धरण साखळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाऊस पडल्यावर तो पहिला कुठे जमा होतोय
आणि तिकडनं मग पहिल्यांदा सप्लाय कुठे होतोय, मग खाली कसं जे वाहत जातं आहे. पुण्याचा परत आपण विचार केला तर सह्याद्रीमध्ये जो पाऊस पडतो तो पुण्याचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तो जमा होतो. म्हणजे पावना, मुळशी आहे, वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला पण आहे, पण खडकवासला थोडंसं खाली येतं. ह्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर ह्याच्यातनं पाणी पहिल्यांदा खडकवासलामध्ये येतं तिकडनं आणि खडकवासला मग पुढे डिस्ट्रीब्यूट होतं. ते खडकवासलाच्या पुढे कॅनॉल्स वगैरे सगळे आपले असतात आणि तिकडनं पुण्यांनी जो वापर केला आहे पाणी, तो वापर केलेलं पाणी मग सुएज किंवा वेस्ट वॉटरच्या स्वरूपात ते परत नदीमध्ये येतं. ट्रीटेड असो अनट्रीटेड असो नदीत येतं आणि तिकडनं मग ते खाली भीमाला मिळून ते उजनीत जातं. तर आपण जे पाणी वापरतो किंवा आपला जो अपस्ट्रीम जे डॅम्स आहेत आपले, हे फक्त आपल्यापुरते नाही आहेत, हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. हे टोटल आता ह्या 4-5 धरणांची जर का कपॅसिटी पाहिली आपण, टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला, तर चारही मिळून साधारण 29 TMC एवढी क्षमता आहे. पुण्याचं साधारण ॲलोकेटेड इरिगेशन डिपार्टमेंटकडनं 14-14.5 आहे ते भामा आसखेड मिळून, पण ह्या 4 धरणातनं मिळून तर 12 TMCचं आहे फक्त पाणी, पण आपण उपसा करतो 18 TMC. सो खरं तर जे 29 वजा 12 म्हणजे जे 17 TMC आहे खरं खालच्या शहरांसाठी किंवा शेतीसाठी ते त्याचं नियोजन केलेलं आहे, पण पुणेच त्याच्यातलं 6 परत उपसून घेतं. तर ही जी साखळी आहे ह्याच्यावरती टोटल तुमचं जिकडे पाऊस पडतो तिथपासनं नदीच्या तोंडापर्यंत सगळी साखळी ती जुळलेली असते. आणि त्याच्यामुळे आपल्याला असा विचार करायला लागतो की आपण जो वापर करतोय ह्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला पाणी कमी मिळणार आहे का. तर ह्याचा सरकार विचार करतं, पण ॲज अ कन्सर्न सिटिझन त्यांनी पण विचार केला पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे की आपण जे सांडपाणी तयार करतो पुण्यामध्ये, ते पूर्णपैकी ट्रीट न झाल्यामुळे उजनीमध्ये त्याचा बराच प्रॉब्लेम येतो. कारण ते पाणी वाहून शेवटी उजनीमध्ये साठतं आणि मग तिकडनं पुढे सोलापूर किंवा तिकडे डिस्ट्रीब्यूट होतं. सो आपण जर का ते ट्रीट नाही केलं तर खरं तर सोलापूरचे नागरिक आपलं सुएज पित आहेत असं ते दिसतं त्याच्यामध्ये. सो ही जी साखळी आहे ह्याच्यामध्ये जर टोटल सप्लाय चेन जर का विचार केला तर कॅचमेंट एरियापासून नदीच्या तोंडापर्यंत हा पूर्ण विचार करून त्याचं नियोजन केलं पाहिजे. या सगळ्यामुळं एक नव्या प्रकारचा संघर्ष किंवा दरी तयार होते का, की प्यायचं पाणी व्हर्सेस शेतीला द्यायचं पाणी. मग ग्रामीण भागातनं आंदोलनं होतात की एवढं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, शहरी भाग म्हणतो की प्यायला मिळालं पाहिजे. मग त्यातनं मतांचं राजकारण असेल तो भाग आपण अलीदा ठेवू आत्ता, पण सोसायटी म्हणून असं तयार होतं का. दुसरं मायग्रेशन जे होतं मराठवाड्यातून किंवा वेगवेगळ्या शहरातून लोक पुण्या मुंबईत यासाठी येतात की तिथं पाणी नाही आणि इथं पाणी पण अवेलेबल आहे. सो मायग्रेशनचा एक भाग तिथं पाणी न मिळणं हा पण आहे. तर हा जो त्याला काय म्हणूया पण जिओ सोसायटल संघर्ष तयार होत आहेत ह्याच्याबद्दल काय वाटतं. हा प्रश्न तर राहणारच आहे की अर्बन कन्झम्पशन आणि रुरल कन्झम्पशन हा कसं बॅलन्स आउट करायचं. ते फूड सिक्युरिटी हा तेवढाच महत्त्वाचा विषय आपल्यासाठी. सो पाणी हे आपण असं सांगू शकत नाही की आम्ही शेतीला देणारच नाही. पण हॅव्हिंग सेड दॅट, दुसरा जो विषय ज्वलंत आहे आता सध्या तो म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न्स, की महाराष्ट्रामध्ये ऊस हे बरोबर आहे की नाही पीक. तर त्याच्याशी पण हा विषय निगडीत आहे की महाराष्ट्रामध्ये जर का त्यांनी ऊस निर्मिती बंद केली, ठीक आहे, त्याचा परत पॉलिटिकल इम्प्लिकेशन काय हा वेगळा विषय त्याचा. पण ते जर का कमी केलं किंवा बंद केलं आणि त्याच्या जागी जर का सस्टेनेबल क्रॉप्स किंवा मिलेटसारखे जर का चालू केले, तर त्याच्यानी हा जो संघर्ष तुम्ही म्हणताय की अर्बन वॉटर आणि रुरल वॉटर हा कमी नक्की होईल त्याच्याने. पण अगेन हा पॉलिटिक्स त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्वॉल्ड आहे. सो हे किती होईल आहे अवघड आहे. पण जर का मराठवाड्या आणि अशा ठिकाणी जर का आपण पाण्याचा पुरवठा जर का नीट करू शकलो तर मायग्रेशन होणार नाही हे तेवढंच खरं आहे. पण मराठवाडा स्पेसिफिक जर का प्रश्न पाहिला तर तिकडे हा विषय आहेच की तो खरंच रेन शॅडो रिजन आहे. तो म्हणजे दुष्काळीन भाग आहेच तो पहिल्यापासून. तर एका पलीकडे आपण फार नेचरशी खेळून त्याच्यात काय बदल घडू शकणार नाही कदाचित. त्याकरता काही लोकांनी रिव्हर इंटरलिंकिंग वगैरे पण प्रपोज केलेलं आहे. त्याचे काही दुसरे इम्प्लिकेशन्स पण येतात. पण ओव्हरऑल जर का आपण विचार केला तर मला असं वाटतं की
जेवढं लोकल तुम्ही सप्लाय करता त्याच्यामध्ये परत मी म्हणतो डिमांड मॅनेजमेंटवर का फोकस केला. म्हणजे त्याचं क्लासिक उदाहरण म्हणजे आपण जेव्हा 2016, 17, 18 साली लातूरमध्ये जे टंचाई पाण्याची पाहिली त्यावेळेला असे बरेच फोटो आलेले की आई मुलाला आंघोळ घालते आहे एका त्या कॉटवरती, जाळीच्या कॉटवरती, आणि त्याच्यातनं पाणी जे खाली पडते ते जमा करत आहेत आणि त्याच्यातनं दुसरा काहीतरी वापर करत आहेत. तो ह्या लेवलला आपण जाऊ नये शहरांमध्ये सुद्धा, ह्याच्याकरता त्याचं डिमांड मॅनेजमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जे काय आपण नियोजन करू याच्याकरता ते केल्याने हा संघर्ष जो आहे शहरी पाणी आणि ग्रामीण पाणी हा नक्कीच कमी होईल त्याच्याने. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टिमेट प्रश्न ह्या तुमच्या उत्तरात तो उल्लेख आला. म्हणून दरवेळेला पाण्याचा काही प्रश्न आला की सगळ्यांच्या मनात येतं की नदीजोड प्रकल्प झाला पाहिजे, रिव्हर इंटरलिंकिंगनं हे सगळे प्रश्न सुटतील. खरंच ती जादूची कांडी आहे का? प्रॅक्टिकली शक्य आहे का? आणि काय घडू शकतं आणि काय नाही? जादूची कांडी नक्कीच नाही आहे. म्हणजे पाणी पुरवठा पोचवण्यासाठी किंवा फ्लडिंग कमी करण्यासाठी याचा वापर होऊ शकेल नक्कीच. करता तर नक्कीच येईल ते. पण त्याच्यामध्ये होतं काय की पाणी आपण जरी त्याला पाणी म्हणून बघत असलो H2O, तरीसुद्धा जे जीवजंतू जे पाण्यात असतात ते त्या पाण्याशी निगडीत असतात. म्हणजे सपोज उदाहरण आपण घेऊ की कृष्णाचं पाणी ते गोदावरीला कनेक्ट करायला मध्ये कॅनॉल्स खणले आणि ते औरंगाबादच्या या संभाजीनगरच्या थ्रू नेले त्यांनी, तर तिकडे पाणी मिळेल लोकांना, पण दोन्ही बाजूचं जे ॲक्वेटिक लाईफ आहे आणि बायोडायव्हर्सिटी ती खूप अफेक्ट होईल. आणि त्याच्यानी बाकीचे जे सगळे ग्राउंड वॉटर वगैरे स्टेबल्स आहेत त्याच्यानी अफेक्ट होऊ शकतात. सो करता येईल, केलं पाहिजे काही प्रमाणात, पण जादूची कांडी म्हणून त्याचा वापर नाही केला पाहिजे. पाणी वाचवलं पाहिजे, पाण्याचं नीट नियोजन केलं पाहिजे आणि हे सगळं म्हणजे वैश्विक सत्य आहेत, हे सगळं सगळ्यांना मान्य आहे. पण प्रत्यक्षात मात्र होत नाही. विशेषतः पुढच्या 2-3 महिन्यात पाण्याचे प्रॉब्लेम येतील, परत चर्चा होतील, राजकीय रंगही दिले जातील निवडणुका असल्यामुळं, किंवा अदरवाईज हे माहिती आहे की हे या वर्षी आपल्याला कमी पाणी मिळणार आहे. प्रॅक्टिकल डुएबल व्यक्तीला करता येतील अशी सोल्युशन्स काय काय? आता खरं तर खूप घरगुती सोल्युशन्सच खूप आहेत याच्यामध्ये करण्यासारखी. मी काही सांगतो. पहिलं म्हणजे की सवयी आपल्या ज्या आहेत काही म्हणजे उदाहरणतः दात घासताना आपण नळ चालू ठेवतो का, तो नळ बंद केला पाहिजे. नळ जेव्हा चालू करतो तेव्हा तो पूर्ण प्रेशरवर किंवा पूर्ण व्हाल्व त्याचं ओपन करतो का, आणि तसं करत असेल त्याची गरज आहे का एवढं वाढवायची. दुसरं म्हणजे आता अगदी 50 आणि 70 रुपयाला ते छोटे एरेटर नॉझल मिळतात. म्हणजे मगाशी आपण जे सिंगापूरचं उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये तो फ्लो कमी करण्यासाठी छोटे छोटे नॉझल्स मिळतात. कुठेही मिळतात, हार्डवेअर शॉपमध्ये कुठेही मिळतात. ते आपण बसून त्याच्यानी बरंच पाणी कमी करू शकतो आणि ह्याच्यानी इन्कन्व्हिनियन्स कुठेही होत नाही. तो तुम्हाला प्रेशर येतं पाण्याचं तेवढंच येतं त्याच्यानी. सो हे तुम्ही करू शकता. नंतर RO सिस्टम ज्या घरात बसवतात बरेच लोक, तर त्याची गरज आहे की नाही हा पूर्णपैकी वेगळा विषय. पण जिकडे जिकडे बसवल्या आहेत किंवा बसवायला लागतात त्याच्या ठिकाणी ROचं जे रिजेक्ट पाणी असतं ते मोठ्या प्रमाणावर असू शकतं, डिपेंडिंग ऑन परत हार्डनेस किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं ते. पण जर का 1 लिटर जर का घेतलं तर ॲटलिस्ट 1.5 ते 2 लिटर तरी पाणी तयार जमा होतं मिनिमम ॲज अ रिजेक्ट. मग ते आत्ता ड्रेनमध्ये सोडण्यापेक्षा आपण जर का ते कलेक्ट करू शकलो एका भांड्यात आणि मग ते फरशी धुण्यासाठी, बाथरूम धुण्यासाठी जर का घेतलं तर त्याच्याने खूप सेविंग होऊ शकतं. तसंच आपण भाजी धुतो घरी स्वयंपाकाच्या आधी, ती भाजी धुतल्यावर ते आपण जेव्हा नळ सोडतो भाजी धुतल्यावर पाणी खाली जातं, ते खाली कलेक्ट करू शकतो का की. आणि हे अगदी सोपे. म्हणजे तुम्ही फक्त जे भांडं ज्याच्यात धुतं ते घमेल असतं त्याच्या खाली अजून एक भांडं ठेवायचं, ते कलेक्ट करून मग ते परत वापर करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग जिकडे जिकडे आहे त्यांनी ते चालू केले पाहिजेत सिस्टम्स, ते घरगुती आहेत. परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सवयीचा प्रश्न आहे की जेवण झाल्यावर किंवा काही नाश्ता झाल्यावर आपण पाण्याचा ग्लास असतो तो पूर्ण संपवतोय का तो थोडासा राहिला असतो तो फेकून देतो. आणि हॉटेल्समध्ये तर खूप होतं हे. तर हे जर का वैयक्तिक पातळीवर जर का प्रत्येकाने थोड्या सवयी विचार करून बदलल्या तर त्याच्यानी टोटल इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो. आणि त्याच्याकरता फार मोठी गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट कुठलीही करायची गरज नसते. छोट्या छोट्या सवयी जरी बदलल्या तरीसुद्धा खूप फरक पडू शकतो त्याच्यामध्ये. अजून एक आम्ही बघितलं आहे की शाळांमध्ये जर का मुलांच्याद्वारे जर का हे विषय जर का आपण त्याचा चांगलं डिसेमिनेशन केलं तर
मुलांच्या थ्रू त्यांच्या पालकांचे आणि आजी आजोबांचे सवयी बदलणं जास्त सोपं असतं. सो हे शाळांच्या थ्रू कसं आपण करू शकू की मुलांना, आणि अगदी सोप्या गोष्टी येते की दात घासताना नळ चालू ठेवू नका किंवा नळ उघडताना पूर्णपैकी प्रेशर देऊ नका, हळू उघडा नळ. जे काय पाणी तुम्ही पिताय जेवताना नाश्ता करताना ते संपवा. भाजी धुताना पाणी ते कलेक्ट करा, जिकडे आरो आहे ते रियूज करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या प्रत्येकाने तरीसुद्धा याच्यातनं टोटल इम्पॅक्ट शहराच्या लेवलला खूप मोठा होऊ शकतो. हा थोडा प्रश्न एक्सटेंड करतो. धोरणामध्ये काय बदल व्हायला हवेत या निमित्तानं जे डुएबल आहेत? धोरणांमध्ये एक जो सरकार इमिजिएट करू शकतं, आणि ते खरं तर केंद्र सरकारनेच करणं योग्य आहे, ते म्हणजे जसं सिंगापूरनी वॉटर एफिशियन्सी लेबलिंग स्टँडर्ड्स आणले, आणि नुसतंच सिंगापूरमध्ये नाही, ऑस्ट्रेलियामध्ये पण त्यांनी केलेलं आहे की मॅन्युफॅक्चरर जे तुमचे नळाचे शॉवरचे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना मॅन्डेटच द्यायला पाहिजे की तुम्ही जे काय बनवाल ते एका सर्टन कन्झम्पशन फ्लो रेटपेक्षा जास्त पाणी येतच कामा नये त्याच्यातनं बाहेर. आता सिंगापूरमध्ये 467 रूल मी मगाशी म्हटलं तसं तो ठेवू शकतो किंवा दुसरा तो बदलू शकतो, पण जो काय तो केला पाहिजे. आता हे केंद्र सरकारने का केलं पाहिजे, कारण हे भारतभर जर का केलं तर त्या मॅन्युफॅक्चरला करू शकेल तो कारण पाणी हा स्टेट सब्जेक्ट आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. सो जर का प्रत्येक राज्यांनी स्वतःचे वेगळे नियम आणले आणि त्याच्यामध्ये मग मॅन्युफॅक्चरर्स तसं सप्लाय नाही करू शकणार. सो केंद्र सरकारने जर काही गाईडलाईन आणलं आणि त्याचं काम चालू आहे, म्हणजे वॉटर जसं ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी केलेलं होतं तसं ब्युरो ऑफ वॉटर यूज एफिशियन्सी म्हणून एक ते करतात, पण ते काम तेवढं वेगाने होत नाही त्यांचं. सो ते एक जर का स्टँडर्ड आणलं की हे नळ 4 लिटर प्रति मिनिटपेक्षा जास्त देणारच नाही, किंवा हा शॉवर 7 लिटर प्रति मिनिटपेक्षा जास्त देणारच नाही, किती प्रेशर तुम्ही खालनं द्या त्याला ते होणारच नाही, असे जर का आपण करू शकलो त्याच्यामध्ये तर त्याच्याने खूप फरक पडू शकतो. दुसरं म्हणजे कॉर्पोरेशन लेवलला जर का सांडपाणी शुद्धीकरण करून ते जर का पुनर्वापर त्याचा करू शकलो. आता कन्स्ट्रक्शन साईटसाठी महानगरपालिकेने बरेच सांगितले की तुम्ही आता फक्त ट्रीटेड वेस्ट वॉटरच वापरायचं. अशा योजना किंवा असे धोरणात्मक जे ठराव आहेत हे घेणं चांगलं आहे, आणि हे अजून त्याचा वापर म्हणजे आता पब्लिक गार्डन्समध्ये ते ट्रीटेड वेस्ट वॉटर वापरू शकतात. रेल्वे कोच वॉशिंग ह्याच्याकरता हे वापरू शकतात. ओव्हरऑल असे जे ट्रीटिंग वेस्ट वॉटर म्हणजे वॉटर सर्क्युलॅरिटी कशी आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल, वॉटर डिमांड थ्रू एफिशियन्सी लेबलिंग स्टँडर्ड्स कशी कमी करता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की रामबाण जो आहे तो म्हणजे तो जो मोठा पॉलिटिकल विषय की व्हॅल्युईंग वॉटर आणि वॉटर प्राइसिंग. कारण मी मगाशी म्हटलं की परत तो की आपण वर्षभर पाण्याची किंमत मोजत नाही म्हणून त्याचं उन्हाळ्यात आपल्या मूल्य जाणवतं. सो हे 3 धोरणात्मक विषय जरी घेतले तरी सुद्धा खूप विषय सोपे होऊ शकतात. सिद्धार्थ साहेब, तुमचे खूप खूप आभार. खूप जवळचा पण तसा चर्चेला न जाणारा विषय आहे. तुमच्या निमित्तानं खूप नव्या गोष्टी कळल्या, नवीन पर्स्पेक्टिव्ह कळले. वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू, पण इथंच थांबू. धन्यवाद.